तिकडे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली। उमरगा तालुक्यातल्या कसबे इथल्या बेनीतुरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नदीचं पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। नदीचं पाणी पुलावरून वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली। काल रात्रीपासूनच उमरगा लोहारा तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। रात्री झालेल्या या पावसामुळे तालुक्यातले शेती पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। दरम्यान नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी प्रशासनाला मागणी केली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांच्याकडून। ओमकार, मुसळधार असा पाऊस झालेला आहे, तिकडे काय परिस्थिती आहे सध्या तिथे? दीपाली, जर पाहिलं तर काल रात्रीपासूनच धाराशिव जिल्ह्यात जोरदार पाऊस जो आहे तो झालेला पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यांमध्ये हा जो पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे। उमरगा तालुक्यातील कसगे येथील बेनीतुरा नदीला यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि हे पाणी जे आहे ते अक्षरशः पुलावरून वाहत असल्यानं या ठिकाणची वाहतूक देखील ठप्प करण्यात आलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर हे जे पाणी आलेलं आहे ते पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी कुठतरी या ठिकाणी केलेली पाहायला मिळत आहे। या पावसाचा जो फटका आहे तो येथील शेती पिकांना मोठ्या प्रमाणात बसताना पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यात जर पाहिलं तर सर्वाधिक सोयाबीनची पेरणी जी आहे ती शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि या सोयाबीन पिकाचं या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचं नुकसान भरपाई मिळावी अशी देखील आशा आता शेतकरी लावून बसलेले कुठतरी पाहायला मिळत आहे। दीपाली, निश्चितच ओमकार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।